सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्याचे अधिकरण. तेची वंदुने श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारून आता. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका. एका जनार्दने तुमचा दास त्याची आस पुरवावी. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या. जय जय सुसंवेद्या आनंद जय जय सुसंवेद्या आत्मरूपा. देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु. म्हणे निवृत्तीदासु अवधारी जोजी. हे शब्द ब्रह्म अशेष तेची मूर्ती स्वेश. जेथ वर्ण वपू निर्दोष मिरवतसे. स्मृती तेची अवयव देखांगिक भाव. तेथ लावण्याची ठेव अर्थशोभा. अष्टादश पुराणे तिची मणिभूषणे. पदपद ती खेवणे प्रमयरत्नांची. पुंडलिकावृत हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. भगवती श्री ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरीमध्ये अध्याय 6वा आणि 6व्या अध्यायामध्ये आपण कालपर्यंत ओवी क्रमांक 40 पर्यंत आपण विचार करत आलो. बरोबर ना? 40 पर्यंतचा आपण विचार करत आलो ना? बरोबर. तर थोड्या मागं काही ओव्यांचा विचार करू, म्हणजे पुढच्या ओव्यांचा आपल्याला आढावा लक्षात येतो. तर माऊली काय म्हणून लागले होते आधीच्या ओव्यांमध्ये थोडं लक्षात घेऊ की भगवंताने अष्टांग योगाची ह्या ठिकाणी ही साधना सांगितल्याच्या नंतर अर्जुन भगवंताला त्या ठिकाणी आपला काय अधिकार आहे त्या अधिकाराविषयी थोडा बोलू लागला. काय बोलू लागला की देवा गाठीचे हे ऐकता. बोध उपजतसे चित्ता. मा अनुभव तल्यंता नोहिल केवी. देवा अशा प्रकारची ही गोष्ट ऐकताच आमच्या अंतःकरणामध्ये तो बोध उत्पन्न होत आहे. मग ज्या साधकाने अशा प्रकारचा ज्याने अनुभव घेतलेला आहे त्याला ती तल्यंता तद्रूपता कशी बरं प्राप्त होणार नाही. म्हणून येतं काही अनारसे नाही परी नाव भरे चित्त देई बोलाय का. म्हणून देवा येतं काही अनारसे नाही. म्हणून आपल्या ह्या सांगण्यामध्ये अशा प्रकारे कोणत्या प्रकारचे अनारसे वेगळे चुकीचे असं काही नाही. परी नाव भरे चित्त देई बोलाय का. पण देवा जरा माझ्या बोलण्याकडं नाव भरे म्हणजे थोडं क्षणभर का होईना जरा लक्ष द्या. आता कृष्णा तो आज सांगितला योगो तो मला तरी आला सांगू. आणि हे देवा आता अशा प्रकारे तू जो या ठिकाणी योग सांगितला तो मना तरी आला सांगू. आणि माझ्या मनाला चांगला आला म्हणजे चांगला वाटला, चांगला अशा प्रकारे पटला. परी न शके करू पांगू योग तेचा. पण देवा मी मात्र हे करू शकत नाही. का करू शकत नाही. योग तेचा पांगू अशा प्रकारे अधिकाराची उणीव त्या ठिकाणी मला दिसून येत आहे. सहजे अंगिक जे तुले आहे ते तुलाही जरी सिद्धी जाई तरी हाची मार्गो सुखोपाय अभ्यासीनं. आणि देवा सहजच म्हणजे स्वाभाविकपणे अंगिक जे तुले आहे आणि माझ्यामध्ये जेवढं त्या ठिकाणी सामर्थ्य असेल, बळ असेल, अधिकारी असेल तेवढ्या असणाऱ्या ते तुलाही जरी सिद्धी जाईल आणि तेवढ्या अधिकाराने किंवा योग्यतेने जर हे सिद्धी म्हणजे पूर्णत्वाला जर जात असेल तरी हाची मार्गो सुखोपाय अभ्यासीनं. मग तुम्ही सांगितलेला हाच मार्ग मी अशा प्रकारे सुखासमाधानाने आणि त्याचा अभ्यासपूर्वक मी करण्याचा प्रयत्न करेल. ना तरी देव जैसे सांगितले तैसे आपण पे जरी न ठकेलं तरी योग्य ते विन होईल तेची पुसू. आणि मग अर्जुन जरा थोडा आपल्या मनामध्ये विचार करू लागला की देव जैसे सांगितले. आता जेव्हाने अशा प्रकारे हा योग सांगितला
तैसे आपण पे जरी न ठकेले आणि आपल्या हातून जर त्या ठिकाणी पूर्णत्वाला जात नसेल तर योग्य ते विन होईल तेच बसू. मग आपली जशी योग्यता अधिकार असेल त्याच प्रकारे आपण काय करू, तो देवाला विचारू. असा विचार करून मनातल्या मनात मग म्हणू लागला, जीवीची ऐशी धारणा देवा, मी विचार केला माझ्या मनामध्ये, म्हणून पुसावया झाले कारण. आणि मग तुला विचारण्याच्या अशा प्रकारचे हे कारण झालं. मग म्हणे तरी आपण चित्त देजो. मग देवा आता काय कर, मी सांगतो तुला अशा प्रकारे, तू जरा काय कर, आमच्याकडे लक्ष दे. अहो जे अवधारले हे जे साधन तुम्ही निरूपिले. अहो देवा, अशा प्रकारचं हे तुम्ही साधन निरूपलं, वर्णन करून सांगितलं. काय केलं, अवधारले, आणि अशा प्रकारे मी ते चांगलं ऐकलं. पण ते आवडत आहे अभ्यासिले फावू शके. आवडत आहे म्हणजे ज्यांना जसे वाटेल त्या प्रकारे, ज्यांना जसं वाटेल आवडेल त्या प्रकारे त्या अभ्यासाला अशा प्रकारे योगाभ्यासाचं अशा प्रकारे अनुष्ठान केलं तर फावू शके, ते त्याला फळ त्या ठिकाणी प्राप्त होईल का. की योग्य ते विन नाही ऐसे हान आहे काही, ते तर श्रीकृष्ण म्हणते काही धनुर्धरा. ते तर श्रीकृष्ण म्हणते काही धनुर्धरा. हे अर्जुना, काय विचारतोस की योग्य ते विन नाही ऐसे हान काही आहे. अरे अर्जुना, योग्य ते वाचून असं काहीतरी कोणतं तरी फळ प्राप्त होईल का. म्हणून हे अर्जुना, तू असं काय विचारतो, असं कृष्ण परमात्मा अर्जुनाला म्हणू लागले. म्हणले, हे काज किरण निर्वाण. अरे अर्जुना, हे काही सामान्य गोष्ट आहे का रे. हे काज, हे कार्य, कीर खरोखर, निर्वाण म्हणजे अगदी शेवटची अवस्था म्हणजे मोक्ष स्वरूपाची असणारी काय अवस्था आहे. आणि आणि काही जे काही आहे जाऊ दे मोक्षाचं, पण या वाचून आणि काही बाकीची काही साध्य जर प्राप्त करून घ्यायचं असेल त्याला सुद्धा काही साधारण सामान्य गोष्टी असेल तर त्याला सुद्धा त्याची आवश्यकता म्हणजे योग्यतेची अधिकाराची आवश्यकता असते. ते अधिकाराचे ओढीविण काय सिद्ध जाईल, आणि ते सामान्य सुद्धा असणारं कार्य अधिकाराच्या ओढीविण योग्यते वाचून काय सिद्धी जाईल, आणि कसं काय त्या ठिकाणी सिद्धीला पूर्णत्वाला जाईल बरं. योग्यता जे म्हणजे, आता हे अर्जुना ऐक, योग्यता आहे का नाही, अधिकारी जे म्हणजे ज्याला म्हटलं जातं ते प्राप्तीची आधीनं जाणीजे. आणि ते कशावरून जाणलं जातं, लक्षात घेतलं जातं तर प्राप्तीच्या आधीन. त्याच्या प्राप्तीच्या आधीन. इथं दोन अर्थ आपण काल त्याचा विचार घेतला की जिला योग्यता म्हणतात ती प्राप्तीच्या पूर्वी समजत नाही, मग फलप्राप्तीनं कळते किंवा त्याला काय फल प्राप्त होणार आहे त्यावरून त्याची योग्यता आपल्याला सिद्ध करता येते, लक्षात घेता येते, जाणता येते. का जे योग्य होऊन की जे ते आरंभिले फळ. आणि जे काही त्या ठिकाणी योग्य अधिकारी होऊन जर अशा प्रकारे ते कार्य जर आपण केलं तर त्या कार्याला ते आरंभिले फळ, आणि सुरुवातीलाच त्या ठिकाणी काय होतं, फळ प्राप्त होतं. इथपर्यंत काल आपण विचार ओव्यांचा केला. आता आज आपल्याला पुढच्या ओवीचा विचार करायचा आहे. काय म्हणलं आता, तरी तैसी येथ काही सावयाची केनी नाही आणि योग्यतेची काही खाणी असे. आता भगवंत जरा अर्जुनाला थोडं सांगतात की बाबा, हा तुला जो अधिकारी सांगितलेला आहे हा अधिकारी असा सहजासहजी आपल्याला प्राप्त होतो का. हा अधिकारी म्हणजे काय बाजारचा भाजीपाला आहे का. हा अधिकारी म्हणजे काय एखादी खाण आहे का. खाण माहिती ना आपल्याला, खाणे आपण अनेक प्रकारच्या पाहतो, ती अशी काय कोणत्या प्रकारची खाण आहे का, अशा काही त्या खाणे नाही. काय म्हटलं पहा की तरी तैसी येथ काही सावयाची केली नाही, म्हणजे तैसी तशा प्रकारची इथं म्हणजे ह्या असणाऱ्या कार्यकर्ता काय तरी तैसी येथ काही, आणि तशा प्रकारची येथ काही म्हणजे योग्यता नाही किंवा योग्यता या ठिकाणी सावयाची किनी नाही. सावयाची म्हणजे काय, सावय शब्दाचा आपण अनेक वेळा विचार केला. सावय म्हणजे स्वाभाविकपणे, सहज, आहे का नाही. इथं काय दिलं 25 नंबर पहा, मिळणारा, स्वस्तात मिळणारा, सहजच मिळणारा. आणि केनी म्हणजे केनी शब्दाचा किनी ह्या शब्दाचा आपण विचार केला, त्याने मालाचा गठ्ठा, पदार्थ वगैरे, वस्तू वगैरे असं म्हटलं. म्हणजे या ठिकाणी काय लक्षात घ्यायचं की ते स्वस्तात मिळणारं काही नाहीये, म्हणजे सहज मिळणारं काही नाहीये.
म्हणजेच म्हणण्याचं काय तात्पर्य की अशा प्रकारची ही जी योग्यता आहे ही अशी काही स्वस्तात मिळणारी वस्तू आहे का, किंवा ही योग्यता म्हणजे असा बाजारच्या काही वस्तू आहेत का ज्या बाजारामध्ये गेलो आणि त्या ठिकाणी आपल्याला सहज प्राप्त झाल्या, असं काही त्या ठिकाणी आहे का? असं मात्र त्या ठिकाणी नाही. म्हणून तरी तैसी येत काही सावयाची केली नाही. आणि अशा प्रकारे ही योग्यता म्हणजे काय, स्वस्तात मिळणारी वस्तू वगैरे काही नाही. म्हणजे हा योग्यतेचा जो अधिकारी असतो हा अधिकारी कसा असतो, फार दुर्लभ असतो ना. योग्यता काय सहज योग प्राप्त करणं, ती योग प्राप्त करण्याकरता काय करावं लागतं बघा. आता योग प्राप्त करण्याकरता तुम्हाला ओवे आठवले तर मला सांगा. माऊली म्हणतात, श्लोक नाही आठवत, पण माऊली एका ठिकाणी म्हणतात की तहाने तहानेची पिवावी, भुकल्या भुकेची खावावी, ऐक नाही. आणि आव रात्र मावा काय, तहाने तहानेची पिवावी, भुकल्या भुकेची खावी, बोला. अहो रात्री वावावी वारा. मावा अहो रात्री मावावा वारा, आहे का नाही. रात्रंदिवस तो वाराच. म्हणजे इतकं इतकं योग प्राप्त करून घेण्यासाठी कठीण आहे. किंवा अजून एक उभी की लोखंडाचे चणे बोचऱ्या पडती खाणे, ते पोट भरणे की शुद्धी म्हणू, बरोबर ना. म्हणजे कोणते चणे खायच्यात, लोखंडाचे चणे. आणि कोणी खायच्यात, बोचऱ्या, म्हणजे ज्याला दातच नाही अशा प्रकारचे चणे खाणे. मग हे पोट भरणं का मरण, एक प्रकारचं मरणच आहे त्या ठिकाणी. म्हणजे हा योग प्राप्त करणं हा काय बाजारचा भाजीपाला आहे का, गेला आणि खरेदी करून आला, अशा प्रकारचं मात्र ते नाही. म्हणून हा योग प्राप्त करणारा जो अधिकारी सांगितला हा फार त्या ठिकाणी दुर्लभ असतो. जसं विचारात घ्या, जसा पृथ्वीमोल असणारा मणी रत्न असा सहजासहजी कुठे मिळतो का आपल्याला, असा सहजासहजी मिळत नाही. त्याच्या काय असे खाणी लागलेले असतात का, तुम्हाला इतर खाणी पाहायला मिळतील. लोहाच्या खाणी, सोन्याच्या अगदी खाणी असतील, बाकीच्या बरेच डिझेल पेट्रोल इंधन वगैरे कोळसे वगैरे अशा अनेक प्रकारचे आपल्याला खाणी पाहायला मिळत असतात. पण हिऱ्याची अशी कुठं खाण लागते का आपल्याला सहजासहजी, अशी मात्र खाण लागत नाही. जर खाण असली तर सगळीकडे हिरे हिरे झाले असते, पण अशी खाण मात्र लागत नाही. तसा हा योग प्राप्त करणारा जो अधिकारी आहे हा अधिकारी सुद्धा कसा आहे, त्या असणाऱ्या हिऱ्यांसारखा अतिशय कसा आहे, दुर्लभ आहे. म्हणून भगवंत म्हणतात, हा अर्जुना तू म्हणतो मनाला येईल तसं होईल का, आणि मग जर तसं होत असेल तर आम्ही तशाच प्रकारे अशा प्रकारचा हा योग साध्य करून घेऊ असं तुला वाटतं. हे काही सोपं आहे का? आणि साधारण गोष्ट जरी करायची झाली तर त्याच्यासाठी अधिकारी लागतो. आणि मोक्ष स्वरूपाला जर गाठायचं आहे, ती निर्वाण अवस्था आहे, आणि त्या निर्वाण अवस्थेला जर प्राप्त करून घ्यायचं असेल मग अधिकाराची गरज नाही का, मग अधिकाराची गरज आहेच आहे. मग अधिकारी सांगत असताना आपण काय म्हणतो, गावामध्ये कुठं कार्यक्रम असला, नाही हा भेटला तर त्याला बोलू, तो नाही भेटला का त्याला बोलू. मग आता कोणाला पण बोलता येतं, आहे का नाही. बोलायला काय कठीण झालं, म्हणतात दगड उचाकला का विंचू सापडतो. परंतु मला सांगा, अधिकारी त्याच्यामध्ये किती लोक असतात, अधिकारी तर फार दुर्लभ असतात ना. गावोगावी आता भरपूर लोक सांगणारे बोलणारे झाले असतील, हो तो विषय नाही, पण त्याच्यातला अधिकारी किती लोक सापडतात आपल्याला. म्हणून अशा प्रकारचा हा जो अधिकारी आहे हा अधिकारी फार दुर्लभ आहे. म्हणून भगवंत म्हणतात, आणि तसेच योग्यतेची काही खाण असे, आणि अशा प्रकारचा अधिकारी म्हणजे ती काही कोणत्या प्रकारची काही खाण आहे का, म्हणजे ती अशी सहजासहजी आपल्याला मुबलक त्या प्रमाणामध्ये मिळू शकते. नावेक विरक्तू झाला देहधर्मिणी येतू, तरी तोच नव्हे व्यवस्थितू अधिकारी. काय म्हणतात या ठिकाणी बघा. आता बाकीचे लोक जरा थोडे समोर येत चला, म्हणजे मला जरा दिसतील. समोर यायचं, असं मोबाईल समोर ठेवायचं म्हणजे तुमच्याकडे पाहता येत व्यवस्थित. विषय आपल्याला वैराग्य विषय झालेलाच होता मागं, थोडा परत आता आठवला, लक्षात आला तर पहा जरा, थोडं मागचं काही राहिलं तर सारखं करून घेता येईल. आता या ठिकाणी भगवंत काय म्हणतात, नावेक विरक्तू झाला देह धर्मिणी येतो.
आता या ठिकाणी वैराग्य पाहिजे, पण किती वैराग्य पाहिजे? भगवंत म्हणतात थोडं तरी वैराग्य त्या ठिकाणी असावं. किती वैराग्य असावं? आता त्या दिवशी दादांच्या कीर्तनाला जे लोक होती त्या त्या लोकांना जरा थोडं कीर्तनातलं काही आठवत असेल. तिथं काय सांगितलं होतं? वैराग्य आपल्याला सांगितलं होतं. वैराग्य सांगत असताना त्याने असं सांगितलं की पाठ म्हणे सांगायचा, वेदांत शास्त्राचं चिंतन चालायचं आणि जनकाच्या सभेमध्ये ते चिंतन चालायचं. मग ते चिंतन चालत असताना जोपर्यंत जनक राजा येत नाही तोपर्यंत मात्र सांगायला सुरुवात करायची नाही. मग ते सांगायला सुरुवात न केल्यामुळं बाकीच्यांना असं वाटायचं की बघा आता तो राजा आहे म्हणे आणि त्या राजालाच अशा प्रकारे सांगितलं जातं आणि बाकीच्याला मात्र सांगितलं जात नाही. म्हणजे राजा असल्यामुळं राजाला सांगितलं जातं. असं लोकांना काय झालं होता? भ्रम झाला होता. मग तिथं त्या सांगणाऱ्याने काही लीलाच केली. काय लीला केली? की अख्ख्या राजाला आग लागली म्हणे. तिथं काय लागली? आग लागली. आणि ती आग कुठं आली? अगदी पार राजाच्या पायाजवळ आली. आणि राजाच्या पायाला आग लागली. तरी लोक म्हणले अहो तुमच्या पायाला आग लागली, आता तरी सावध व्हा. तर त्या जनक राजाने काय म्हणलं माहिती का? जे जळतंय ते माझं नाही आणि माझं आहे ते जळत नाही. लक्षात येतं ना? जे जळतंय ते माझं नाही आणि जे माझं आहे ते जळत नाही. माझं कधी जळलं का? नैनम छिंदंती शस्त्राने नैनम दहती पावका न चैनम क्लेरियांत्यापो न शोषेती मारता. हे कधी जळेल का? बरं जे जळतंय ते कसं आहे? ते आसार आहे. म्हणजे याला काय झालेलं आहे? याला विवेक असं झालेलं आहे. म्हणजे याला वैराग्य झालं का नाही? हे वैराग्य असलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? मग त्या वैराग्य सांगत असताना शास्त्राने काय आपल्याला वैराग्य सांगितलं. ते वैराग्य किती प्रकारचं सांगितलं? तर वैराग्याचे प्रकार करताना त्यांनी 2 प्रकार केलं. काय प्रकार केले? एक परवैराग्य आणि एक अपर असं वैराग्य केलं. आता त्याच्यामध्ये परवैराग्य कशाला म्हणायचं, अपर वैराग्य कशाला म्हणायचं? हे वैराग्याची आपल्याला काय आवश्यकता पडली? वैराग्य सांगत असताना आपल्याला संन्यासाची आवश्यकता पडली. मग संन्यासी जर पाहायचं असेल तर आपल्याला काय असलं पाहिजे? आपल्याला वैराग्य असलं पाहिजे. मग लोकांना असं वाटतं की संन्यास म्हणजे काय? सगळ्याचा त्याग करणं, याला लोक संन्यास असं म्हणतात. पण त्या लोकांचा हा वेडेपणा आहे. सगळ्याचा त्याग करणं याला संन्यास असं म्हटलं जात नाही. मग निषिद्ध कर्माचा त्याग करणं याला संन्यास असं म्हटलं जातं. त्या संन्यासाचे पण बरेच प्रकार आहे. आता संन्यासीचे प्रकार नाही सांगायचं, इथं विरक्त वैराग्यता असा शब्द आला म्हणून सांगायचं. ते परवैराग्य आणि अपर वैराग्य अशा त्याच्यामध्ये काय आलेले फरक आलेले. मग त्या वैराग्याचं प्रकार सांगत असताना पहिल्यांदा काय सांगितलं? अपर वैराग्य सांगितलं. अपर वैराग्यामध्ये किती प्रकार केले? त्याने 4 प्रकार त्या ठिकाणी केले. कोणकोणते 4 प्रकार केले? त्याच्यामध्ये यतमान वैराग्य केलं, त्याच्यानंतर व्यतिरेक वैराग्य केलं, त्याच्यानंतर एक इंद्रिय वैराग्य केलं आणि त्याच्यानंतर वशीकार वैराग्य केले. असे वैराग्याचे किती प्रकार केले? एकूण 4 प्रकार केले. आणि ते 4 प्रकार सांगत असताना आता मागं पण झालं असं ऐकून आणि आता परत डबल ऐकायचं. मग डबल ऐकल्याच्या नंतर काही जास्त काही बाकीचे काही व्याधी होत नाही. उलट काय होतं? परत त्याची आपल्याला आठवण होते, परत जाणीव होते आणि नवीन नवीन प्रकार आपल्या परत लक्षात येऊ लागतात. मग त्याच्यामध्ये यतमान वैराग्य सांगितलं. मग यतमान वैराग्य म्हणजे काय? वरच्यावर आपल्याला असणारं आपातच श्रवण असतं की नाही, त्या श्रवणामधून अशा प्रकारचं काय होतं? वैराग्य होतं असतं. तसं विचारसागर आपण पाहिलं की नाही, त्या विचारसागरामध्ये जसं सांगितलं की सतसंगतीने आत्मा अविनाशी असून क्रियारहित आहे आणि तद्व्यतिरिक्त सर्व चंचल आणि विनाशी स्वरूपाचं आहे. अशा प्रकारचं ज्याला वैराग्य होतं त्याला कोणतं वैराग्य म्हणायचं? अपर वैराग्यामध्येच आहे, पण ते कोणतं वैराग्य? त्याला यतमान वैराग्य असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर पुढचं वैराग्य सांगितलं व्यतिरिक वैराग्य. व्यतिरिक वैराग्य सांगत असताना व्यतिरिक वैराग्य म्हणजे काय? तर असे की माझ्या ठिकाणी काही दोष आहेत आणि आतापर्यंत काही दोष त्या ठिकाणी गेलेले आहेत. म्हणजे मी जसं परमार्थाला लागलो, पूर्वी अनेक प्रकारचे माझे मज कळो इति अवगुण, काय करू मन अनावर, अशा प्रकारचे माझ्यामध्ये अनेक प्रकारचे वैराग्य होते. मग तो स्वतःच म्हणू लागला कासे अगुण दोष पाहू अनेकाचे, मज काय त्याचे थोडे असे, नष्ट दुष्टपणा कावनाचा वाजवू त्यावनी, नष्ट दुष्टपणा कावनाचा वानू त्यावनी मज, त्याच्यापेक्षा अधिक माझ्याकडे जास्त. म्हणजे दुसऱ्याचं मी कशाला वर्णन करू सांगतो? माझ्याच ठिकाणी भरपूर आहे. म्हणजे भरपूर आहे पण याच्यातले काही गेलेत आणि काही मात्र गुणदोष रागद्वेष आदी अजून मात्र शिल्लक आहे. आता
त्या यतमान वैराग्यापेक्षा हे वैराग्य जरा वरचं वाटतं की नाही. कोणतं? हे व्यतिरिक्त वैराग्य. काही दोष गेलेत आणि काही दोष मात्र माझ्या ठिकाणी शिल्लक आहे, असं पण हे वैराग्य. पण याला कोणतं वैराग्य म्हणायचं? याला व्यतिरिक्त वैराग्य असं म्हणायचं. त्याच्यानंतर पुढं एकेंद्रिय वैराग्य सांगितलं. आता यतेंद्रिय वैराग्य म्हणजे काय? की मनामध्ये काही विषयी काही इच्छा येत असतात, पण मनामध्ये अशा प्रकारचे विषयाची इच्छा जरी येत असेल, पण काय करतो त्याला हा बोला ना. हा, तर मनामध्ये त्याच्या अशा प्रकारे विषय भोगाच्या इच्छा येत असतात. हा, पण तो काय करतो? त्याला दाबून टाकण्याचा प्रयत्न करतो. हा, त्याला अशा प्रकारे त्याचा निग्रह करण्याचा प्रयत्न करत असतो. त्याला काय म्हणायचं? एकेंद्रिय असं म्हटलं जातं. आणि त्याच्यानंतर शेवटचं वैराग्य सांगितलं. कोणतं वैराग्य सांगितलं? वशीकार वैराग्य. वशीकार वैराग्य म्हणजे काय? त्याने असा विचार केलेला आहे का हे सगळं काय की म्हणजे एकेंद्रिय वैराग्यामध्ये अजून प्रकार येतात त्याच्यामध्ये, पण याच्यामध्ये लक्षात घ्या असं की याच्यामध्ये आणि असा विचार केला की हे सर्व जगत आहे का नाही, हे सगळं जगत त्या ठिकाणी पाहायला गेलं कुठून? जसं लोकापासून परलोकापर्यंत काय प्रत्यक्ष डोळ्याने पाहिलेलं आणि कानाने ऐकलेलं सर्व त्या ठिकाणी काय चंचल आणि विनाशी स्वरूपाचं आहे. म्हणजे डोळ्याने पाहिलं आणि कानाने ऐकलेले जे अनुकूल पदार्थ आहे त्याच्यामध्ये शंकराचार्याने अनुकूल शब्द घातला. प्रतिकूल पदार्थाची आवश्यकताच पडत नाही. जसा साप, सर्प, विंचू, चोर हे काय आपल्याला अनुकूल असतात का? मुळात ते प्रतिकूल असतात. मग याचा त्याग करायची काय आवश्यकता आहे का? याची त्याग करायची आवश्यकता नाही, हे स्वाभाविकपणे त्याग होतो. पण त्याच्या व्यतिरिक्त बाकीचे जे अनुकूल पदार्थ आहे त्या अनुकूल पदार्थाविषयी अंतःकरणामध्ये काय तीव्र त्यागाची इच्छा होणं, यालाच कोणतं वैराग्य म्हणायचं? यालाच त्या ठिकाणी अशा प्रकारे वशीकार वैराग्य असं म्हटलं जातं. म्हणजे हे बाकीच्या वैराग्यापेक्षा श्रेष्ठ वैराग्य आहे का नाही? बाकीच्या वैराग्यापेक्षा हे वैराग्य श्रेष्ठ सांगितलं. पण आता हे वशीकार वैराग्य सांगत असताना इथपर्यंत कोणतं वैराग्य? अपर वैराग्य. पण ह्या अपर वैराग्यामध्ये पुढं तीव्र वैराग्य परवैराग्य निर्माण होतं. मग ते परवैराग्य सांगत असताना त्याच्यामध्ये त्याने किती प्रकार केले? 3 प्रकार केले. त्याच्यामध्ये मंद वैराग्य, तीव्र वैराग्य आणि तीव्रतर वैराग्य. सांगताना थोडी विसंगती होऊ शकते, पण तुम्ही संगत लावून घ्या. मग 3 वैराग्य सांगितलं: मंद वैराग्य, तीव्र वैराग्य आणि तीव्रतर वैराग्य. मग आता याच्यामध्ये मंद वैराग्य सांगितलं. मग मंद वैराग्य म्हणजे काय? आता काय ना वैराग्य होतं का नाही? अनेक प्रकारचे वैराग्य पाहिले आपण. जसं प्रस्तुती वैराग्य, उंबरठा वैराग्य, स्मशान वैराग्य. वैराग्याचे अनेक प्रकार होतात आहे का नाही? घरदार सोडून जातो आहे का नाही? आणि बायकोचं त्याचं भांडण झालं, मला चला आता राहतच नाही घरामध्ये, चाललं निघून नंतर मग काय होतं, 4-2 दिवस जरा घराच्या बाहेर राहतो कुठंतरी गावात इकडं तिकडं. पण ती म्हैस होती त्यांची म्हणे, आणि ती म्हैस सोडून दिल्यामुळे ती चरत आता तिनं मालकाला पाहिलं, हा तर आपला मालक आहे. मग म्हैस गेली त्याच्याजवळ, आणि म्हैस त्याच्याजवळ गेल्याच्या नंतर आता त्याच्या मनामध्ये परत लोभ उत्पन्न झाला. त्या म्हशीला घेतलं, त्याने दिवसभर चारलं. आता म्हशीचा स्वभाव काय? संध्याकाळ झाली ती निघाली घराकडे, तुझं काय करे? मग याच्या हातामध्ये काय होते? म्हशीची दोरी होती आहे की नाही? आणि मग ती म्हशीची असणारी दोरी होती. मग म्हैस घराकडे निघल्याच्या नंतर शेवटी ती म्हैसच असते, ती काय ऐकत नाही. मग ती ओढू लागली घराकडे, तिला संध्याकाळची सवय. मग ओढू लागल्याच्या नंतर हा दोरी कुठं सोडते, आणि हा काय म्हणतो म्हशीला, आग म्हशी, मला कुठं नेशी, मी तर घराचा त्याग केलाय, मला का नेते तिकडं? आणि मग पर्यायानं काय करतो? पर्याय हाच तयार करतो. आणि मग अशा प्रकारे त्या म्हशीच्या मागं मग कुठे जातो? घरी जातो. आणि घरी गेल्याच्या नंतर ही बाईसाहेब कमरेवर हात देऊन उभेच असते. झालं का? मग आले शेवटी घरी ना. मी घरी कशाचं आलो? ह्या म्हशीनं मला घरी आणलं आहे का नाही? मग हे वैराग्य आहे का नाही? काय हे वैतागे? हे वैराग्य नाही. वैराग्य झालतं ना त्याला आहे का नाही? पण किती वैराग्य झालतं? सरडाचे धाव कुपणापर्यंत, एवढंच. अशा प्रकारे म्हणजे याला वैराग्य नाही. अशा प्रकारचं काय? याला वैताग असं म्हटलं जातं. मग याला संन्यास करता येईल का? याला मात्र संन्यास करता येणार नाही. संन्यास सांगत असताना तिथं संन्यासाची एक प्रकारचा ना परमात्मा स्वरूपाला प्राप्त करायचं म्हणजे बाकीचा त्याग करणं, म्हणजे मग एक प्रकारचा काय? हा सुद्धा संन्यास आहे. याला पण यज्ञ मानता येईल, याला पण आणखीन बरीच नावं देता येतात असं. त्याच्यानंतर परत पुढे एक वैराग्य सांगितलं आपल्याला.
मंद वैराग्य झाल्याच्या नंतर थोडं तीव्र वैराग्य सांगितलं. आता तीव्र वैराग्य सांगत असताना तीव्र वैराग्याची काय इच्छा केली त्याने की स्त्रिय धन पुत्राधिकाचा वेदविध कर्माची साधनं, स्त्रिय धन पुत्राधिकाचा विधीपूर्वक त्याग करून पुढं काय विषयाप्रमाणे नाशक समजून आत्मप्राप्ती करता जो सगळ्याचा परित्याग करतो त्याला कोणतं वैराग्य म्हटलं जातं? अशा प्रकारचं हे तीव्र वैराग्य असं म्हटलं जातं, आहे का नाही? सगळ्याचा त्याग करून जातो, विधीपूर्वक सगळ्याचा त्याग करतो. मग तेवढ्याने आपल्याला संन्यास प्राप्त होतो का? तेवढ्याने कधी संन्यास प्राप्त होत नाही. म्हणून पण तो अधिकारी झाला का नाही, तो सुद्धा मात्र त्याचा अधिकारी होऊ शकतो त्याच्यामध्ये. म्हणून त्याला तीव्रतर वैराग्य असं म्हणायचं. आणि त्याच्या पुढे एक वैराग्य सांगितलं, तीव्र वैराग्य, आणि त्याच्यानंतर तीव्रतर वैराग्य. तीव्रतर वैराग्य म्हणजे काय की तो असं म्हणत नाही य लोकापासून परलोकापर्यंत, काय डोळ्याने पाहिलेलं कानाने ऐकलेलं अनुकूल पदार्थाविषयी तीव्र त्यागाची इच्छा असा विचार करत नाही. तो काय विचार करतो? तो हाच विचार करतो, उपजते नासे नासिले पुनरूपी दिसे, हे घटक यंत्र तैसे परिभ्रमे का. अरे हे सगळं फिरणार आहे, हे सगळं नाशवान आहे, हे नष्ट होणार आहे. त्या ठिकाणी का नष्ट होणार आहे? मुळात हे मायेचंच कार्य. हे कशाचं कार्य? मायेचं कार्य. आणि माया कशी त्या ठिकाणी? स्वतःहून विलक्षण आहे, बरोबर आहे की नाही? मी आता काही कशाचा त्याग केला, घरदार सोडलं आणि कुठं संन्याशी जरी झालो, सगळं काही जरी झालं, म्हणजे मग संसार सुटणार आहे का? ताणभोग सुटणार आहे का? काय सुटणार आहे मला सांगा त्याच्यामध्ये? काहीच सुटण्यासारखं नाही. मग नक्की काय खरं? मग काय नाही, हे सगळं माया कार्य, हे सगळं बदलणारं आहे. अशा प्रकारचा विवेक, वैरागी स्वरूपाचा विवेक ज्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण होतो, तो कोणता वैराग्य देव? तो तीव्रतर वैरागी, आहे का नाही? हे तीव्रतर वैरागी. मग याच्यामध्ये कोणता अधिकारी सांगितला? मंद अधिकारी याच्यामध्ये अजिबात सांगितलं नाही. याच्यामध्ये तीव्र वैरागी आणि तीव्रतर वैरागी असे दोनच प्रकार केले. मग आता याच्यामध्ये तीव्र वैरागी असेल ना, ते तीव्र वैराग्य झाले, परंतु आता मात्र त्यांना उशिराने झाला असेल किंवा आणखीन काही अडचणी असेल, मग त्यांना आता मात्र त्यांना मोठा संन्याशी व्हायचं असतं, पण मोठा संन्याशी होता येत नाही. संन्याशीचे दोन प्रकार केले, एक हंस आणि एक परमहंस, असे दोन प्रकारचे संन्याशी आपल्याला पाहायला मिळतात. आता ज्यांना दूरपर्यंत कुठं जाता येत नाही, मग त्याने काय करायचं? घरच्या घरी काय करायचं? आपल्याला संन्याशी वृत्तीने राहायचं. मग काय करायचं त्या ठिकाणी? मग त्यांनी कुटीचक संन्यास, बहुदक संन्यास असे प्रकार पाहिले. मग कुटीचक संन्यास म्हणजे काय? तर घराच्या बाहेर कुठंतरी कुटिया वगैरे तयार करायची आणि त्या कुटियामध्ये राहायचं, त्याला कोणता संन्यास? कुटीचक संन्यास. आणि ज्याचे हातपाय वगैरे चांगले मजबूत आहे, तो तीर्थयात्रा वगैरे करू शकतो, साधू संतांची भेट घेऊ शकतो आणि अशा प्रकारे ज्ञान प्राप्त करू शकतो, त्याला बहुदक संन्यासी असं म्हटलं जातं. ते कोणते वैराग्य? ते तीव्र वैराग्यामध्ये येतात. आणि तीव्रतर वैराग्यामध्ये येतात कोणते? परमहंस संन्यासी. हे हंस संन्यासी आणि ते परमहंस संन्यासी. परमहंस संन्यासी म्हणजे कोणते? त्याने काय करायचं? कोणता संन्यास घ्यायचा? त्याला विविदिशा संन्यास आणि एक विधवत संन्यास. आता हे विविदिशा संन्यास म्हणजे काय? विधवत संन्यास म्हणजे काय? आपण तत्वानुसंधान ग्रंथ पाहता असताना याचा फार अगदी काय भुकटा करून टाकलेला आहे, काय ठेवलं नाही, आहे का नाही? बघ किती 2-1 महिना आपण त्याच्यावर चिंतन करत होतो, फक्त त्याची पाठ आपण रेकॉर्डिंग केले नाही, नाहीतर ते आणखीन आपल्याला आता सोपे झाले असते, आहे का नाही? आता याच्यामध्ये जवळजवळ आपल्याला अर्धा तास गेला. म्हणून अशा प्रकारचे हे वैराग्य आपल्या लक्षात आलं पाहिजे. आणि नाही लक्षात आलं तर मग माऊलींच्या सोप्या भाषेमध्ये कसं? आणि मी माझी आईशी आठवण, विसरले जायचे अंतकरण, पार्था तोची संन्याशी जाणं निरंतर, आता ग्रहाधिक आगवे, काही न लगे त्याजावे, जे घेते झाले स्वभावे निसंग म्हणून. आता किती सोपं झालं. नाही हे सगळं कळलं तर एवढं तर कळतं की नाही? अशा प्रकारे म्हणजे भक्ती तेनं मन वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु, देहाच्या निरासे पाविजे या ठाया. आधी काय केलं पाहिजे? देहाचा निराश झाल्याशिवाय पाविजे या ठाया या स्वरूप स्थितीला प्राप्त होईल का? आणि म्हटले ना, माझी तवायशी काया नाही, आहे का नाही? म्हणजे हे सहजासहजी प्राप्त होण्यासारखं नाही. ठीक आहे. आता म्हणून नावेक विरक्तू आणि नावेक म्हणजे थोडा तरी, आहे की नाही, विरक्तू वैराग्य त्याच्या ठिकाणी असायला पाहिजे, नाही का? वैराग्य सांगत असताना वैराग्य काय त्या ठिकाणी सोपे वैराग्य नाही, वैराग्याचे अनेक प्रकारे आपण त्या ठिकाणी पाहिले. आता बस झाला. आणि असा थोडा तरी त्या ठिकाणी
विरक्तू म्हणजे वैराग्य झालं, वैराग्य त्याच्या ठिकाणी असायला पाहिजे, झालेलं पाहिजे. अजून त्याच्यामध्ये काय देह धर्म देह धर्म नियतू आणि देहाविषयी असणारे काय आहे धर्म. आता देहाचे धर्म म्हणजे काय, इथं काय दिलं विहित धर्माविषयी देहाच्या गरजा ज्याने आवरल्या आहेत. विहित धर्माविषयी आता काही निषिद्ध धर्म सांगितलेत आणि काही त्या ठिकाणी विहित धर्म त्या ठिकाणी सांगितलेत. मग कोणते धर्म सांगायचे तर आपल्याला त्याला विहित धर्म सांगायचे. निषिद्ध धर्माचं काय तात्पर्य आहे का, कोणत्याच प्रकारचं तात्पर्य नाही. मग विहित धर्माविषयी काय केलंय, देहाच्या गरजा आवरलेल्या आहेत. तो बाकीचं काय खातो का, बाकीचं काय करतो का, काहीच करत नाही. घेताना कसं घेतो, विहितच घेतो आहे का नाही. मग विहित घेता असताना लोक विहित घेण्याकरता आणि चांगलं मिळवण्याकरता गळ्यात माळे सगळं व्यवस्थित आहे, मग काय करतात, हे मिळव ते मिळव ते मिळव. किती मिळवायचं बरं बरं, आपल्याला खायला धान्य किती लागतात, खायला धान्य किती लागतात, वर्षाला 4-2 पोती इतके पाहिजे का नाही, का एकदम 100 पोती घरामध्ये साठवून ठेवायची. किती 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 असायला पाहिजे घरामध्ये, ऐक नाही. तुकोबराय तर म्हणतात काय म्हणले, पाहून या झाडा वरमडून पाला, खाऊन विठ्ठला आळवावे, आहे का नाही. वेचून या चिंदा भरून या धागा आणि गुंडाळून ढुंगा आळवावे. मग इथं काय सांगितलं, विहित किती आपल्याला आवश्यक आहे तेवढंच. काय होतं, साधकाचा असा स्वभाव असतो, अहो जाऊ दे परमार्थ करता येईल. आपल्याला काय केलं पाहिजे, आपल्याला आता जरा शरीर आपलं सदृढ आहे, जरा सगळ्या गोष्टी आपल्याला साध्य करून घेता आल्या पाहिजे. अरे पण ते साध्य करता करता काय होतं, आपलं जे आयुष्य आहे ते संपूर्ण आयुष्य काय होतं त्याच्यामध्येच निघून जातं. आणि मग कधी योग करायचा आणि कधी परमात्म्याची प्राप्ती करायची, कसा त्याचा अनुभव घ्यायचा. म्हणून या साधकाने काय केलं पाहिजे, आपला देहधर्म आपल्याला किती गरजेचा आहे तेवढंच मात्र त्या ठिकाणी काय केलं पाहिजे, त्याचा साठा केला पाहिजे, संग्रह केला पाहिजे. आणि ते अष्टांग योग सांगत असताना आपल्याला काय यम नियम, नंतर काय आसन प्राणायाम आणि काय पुढे सांगितलं, चौथं 5वं साधन काय सांगितलं, यम नियम आसन प्राणायाम. आणि पुढचं साधन काय सांगितलं, प्रत्याहार. प्रत्याहार. कशाचा प्रत्याहार करायचा, हा प्रत्याहार करायचा आहे. बाकीच्या विषयांचा परिग्रह न करणं, आवश्यक तेवढं स्वीकार करणं, यालाच प्रत्याहार म्हटलं जातं आहे का नाही. म्हणजे देह धर्माला काय तात्पर्य, प्रत्याहाराची तात्पर्य. ठीक आहे. म्हणून पाहता म्हणून देहधर्मी आणि त्याच्यामध्ये काय, त्याच्यात नियतू शुद्ध शब्द त्या ठिकाणी फार महत्वाचा आहे. म्हणजे ज्यांनी इंद्रिय वश ठेवली आहेत, इंद्रिय संयमित केलेले आहे. म्हणजे या ठिकाणी नावे थोडा जरी सांगितला, मग थोडा जरी सांगितला पण त्याच्यामध्ये ह्या बाकीच्या गोष्टी सोडून द्यायच्यात का, म्हणजे त्याच्या गरजा आणि आवश्यकच असल्या पाहिजे आणि इंद्रियांना आपल्या ताब्यामध्ये ठेवल्या पाहिजे. जर इंद्रिया आपल्या गाय आहे का नाही, ते चला वळू गायी जीव बैसू एके ठाई. आधी काय केलं, जीव पहिल्यांदा बसून जीव, पण कधी चला वळू गाय, आधी आपल्या गाया वळल्या पाहिजे. कारण ह्या 10 असणाऱ्या गाया आणि त्याच्यात एक गाय आहे, कोणती गाय, मनेरी नावाची गाय आहे का नाही. ही गाय काय मात्र ऐकत नाही. मग पहिली कोणती गाय सांभाळली पाहिजे आपण, ही मनेरी गाय आधी सांभाळायला शिकलं पाहिजे. मनेरी गाय सांभाळली का बाकीच्या सगळ्या गाया काय करतात, वळता येतात आपल्याला. पण मनेरी गाय वळता येत नाही. मग ही गाय वळायची असेल तर काय करावं लागणार आपल्याला, मनेरी गाय आणि बाकीच्या ह्या 10 गाया. लक्ष देतात ना तुम्हाला, 10 गाया कोणत्या, 10 इंद्रिय म्हणजे 10 गाया आणि मन हे 11 आहे, म्हणून मनेरी असणारी गाय. मग हे 11 इंद्रिय, मग 11 इंद्रियांना वळवण्याकरता काय केलं पाहिजे, व्रतवैकल्य करावं लागत येतं आपल्याला, उपास तापास. मग कोणता उपास करायचा, म्हणे एकादशी करा. एकादशी म्हणजे किती बरं, एकादशी म्हणजे किती मोजा बरं, प्रतिपदा द्वितीया तृतीया तृतीया चतुर्थी पंचमी असं मोजा बरं. एकादशी किती किती नंबरला येते, 11 नंबरला येते का नाही. दशमी झाल्याच्या नंतर एकादशी आहे का नाही. ते एकादशीचं तात्पर्य, एकादशीच का बरं सांगितले त्याने, दशमी नाही करता आले का, 12 नाही करता आले का, एकादशीच का. एकादशी म्हणजे 11 आणि 11 म्हणजे काय 11 असणारी इंद्रिय, त्या 11 इंद्रियांना सांभाळणं, यालाच म्हणायचं एकादशी. बरोबर आहे की नाही. पण एकादशी आणि मोकर खाशी आपली अशीच अवस्था आहे. मग कशी काय इंद्रिय ताब्यात राहायची आपली, अशी इंद्रिय आपली ताब्यात राहत नाही. मग अशा प्रकारे त्या इंद्रियांना नियमित करता आलं पाहिजे, संयमित करता आलं पाहिजे. साधू संतांनी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या, पण ह्या सगळ्या गोष्टीचं तात्पर्य सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे. आपल्याला उपवास का करायचा, उपवास करण्याच्या मागचं कारण तरी काय, हे पण शोधलं पाहिजे ना आपण.
आहे का नाही. उपास म्हणजे काय? जसं उपकार शब्दाचा विचार यात करताना त्याने असं म्हटलं, उपनाम समीपे कर्णम कार उच्यते. म्हणजे उप म्हणजे जवळ आणि कार म्हणजे करणे. एखाद्या दुर्बळाला जवळ करणं म्हणजे उपकार करणं. बरोबर आहे की नाही. तसं उपवास, उप म्हणजे काय? उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे. कोणाच्या जवळ राहणं? तर अशा प्रकारे ह्या 11ही इंद्रियांना ताब्यात घेऊन संयमित करून देवाच्या जवळ राहणं. आता बघा, मनच हातामध्ये आलं. आधी काय म्हटलं? आधी मन घे या हाती. आधी मन जर हातामध्ये आलं, मग परमात्मा आपल्याला दूर आहे का? परमात्मा दूर नाही. या मनामुळेच तो परमात्मा काय झालेला आहे? आपल्यापासून दूर झालेला आहे. वास्तविक पाहिलं तर हे मन एक एक प्रकारची कल्पना आहे. वायामन हे नाव एरवी कल्पनाची सावेव, जयाच्या संगे जीवदशा वस्तू. ज्याच्या संगामुळं या वस्तूना परमात्मा याला काय? जीवदशा प्राप्त झालेली आहे. म्हणून ते मन जर ताब्यात आलं आणि ते मन परमात्म्याच्या स्वरूपात विलीन जर झालं, आता कुठे धावे म्हणा अशी जर अवस्था झाली, तर परमात्मा प्राप्ती आपल्याला दूर आहे का? का आपण परमात्मा प्राप्तीमध्ये संयमित होऊन जातो, एकरूप होऊन जातो. मग का होतो? कशामुळे होतो? ते व्रत वैकल्य केल्याने होऊ शकतो. म्हणून अशा प्रकारे आपण आपल्या सर्व इंद्रियांना काय केलं पाहिजे? नियमित करता आलं पाहिजे. हे त्यातलं तात्पर्य. मग अधिकारी सांगत असताना, नाविक म्हणजे थोडा सांगत असताना तेवढं मात्र थांबायचं नाही. तरी तोची नवी व्यवस्थित तो अधिकारी. मग अर्जुना खरं सांग, तरी तोच आणि व्यवस्थित त्या ठिकाणी अधिकारी नाही का? तोच व्यवस्थित अधिकारी. थोडा का होईना, आहे का नाही. ते म्हटलं ना, जैशी दीप कळिका धाकुटी परी बहुत तेजाते प्रगटी, तैशी तैशी हे सद्बुद्धी थेकोटी म्हणो नये, असं म्हटलं का नाही. म्हणजे थोडीच म्हटलं ना त्या ठिकाणी, धाकुटी थोडी, आहे का नाही. एवढी जरी म्हटलं तरी पुष्कळ तेज प्रकाश निर्माण नाही करू शकत का? पुष्कळ तेज अशा प्रकारचा प्रकाश निर्माण करू शकते. तसं इथं थोडक्यात नाविक जरी म्हटलं, हा थोडक्यात असणारा वैराग्यवान जरी असला, तरी पण अशा प्रकारे तो व्यवस्थित अधिकारी पण होऊ शकतो. पुढे पहा. येतू आलिये आईने माझे वडे, योग्यपण तू तेही जोडे, आयशे प्रसंगे साकडे फेडिले तयाचे. आयशे प्रसंगे साकडे फेडिले तयाचे. अशा प्रकारे काय आहे? अर्जुनाला साकडे, अर्जुनाला कठीणता, अर्जुनाच्या ठिकाणी काठीणता, अर्जुनाच्या ठिकाणी अनेक विचार आपल्याला विचार घेता येतात. इथं कठीण शब्दाने काय केलंय? संकट. अर्जुनाला एक प्रकारचं संकट झालं होतं, आहे का नाही. आणि फेडिले जायचे आणि त्या भगवंताने ते फेडलं म्हणजे दूर केलं. काय केलं? येतुलाली आईने माझे वडे. येतुलाली म्हणजे एवढ्या असणाऱ्या, आणि आईनी शब्दाचा मागे विचार केला आपण, ऐक नाही. हा 6वा अध्याय म्हणजे काय? आईनीचा प्रसंग असा शब्द आलता, माहिती आहे का नाही. आईनीचा प्रसंग म्हणजे काय? बुद्धी. आईनीचा प्रसंग म्हणजे प्रतिभा, विचार, ज्ञान, आहे का नाही. अशा प्रकारे अनेक विचार करता येतो. मग अशा प्रकारे येतुलालिया आईनी माझे वडे, आणि अशा युक्तिरूप विचाराने असं घेतलं तरी चालेल, आहे का नाही. आईने म्हणजे विचाररूप, युक्तिरूप विचार घ्यायचा. योग्यपणे तुतेही जोडे, अशा प्रकारचं. किंवा इथं पहा 30 नंबर, युक्तीने विचाराने. हा, इथं पण तसंच झालेलं आहे. हा, म्हणजे अशा प्रकारे एवढ्या साध्या युक्तीने विचाराने तुला सुद्धा तू तेही जोडे योग्यपण, आणि तुला सुद्धा अर्जुना अशा प्रकारचं योग्यपण. योग्यपण म्हणजे काय? अधिकारत्व, योग्यता तुलाही त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकते. ऐसे प्रसंगे साकडे फेडिले तयाचे. अशा प्रकारचा अर्जुनावरती आलेला प्रसंग, अशा प्रकारे आलेला अर्जुनाच्या ठिकाणी असणारा प्रसंग, तोच त्याच्या ठिकाणी काय संकट होतं, अडचण होती. ती अडचण सुद्धा काय केली? फेडली तयाची, आणि मात्र भगवंताने ती दूर केली. मग म्हणे पार्था, तेही ऐशी व्यवस्था, अनियताशी सर्वता योग्यता नाही. मग म्हणे पार्था, मग म्हणू लागला अर्जुना, भगवंत म्हणतात, हे अर्जुना, ते हे ऐशी व्यवस्था, ते हे, आहे का नाही. म्हणजे ते हे म्हणजे काय? तो योग प्राप्त करून घेण्याकरता हे सगळं तुला सांगितलं की नाही. अशा प्रकारची व्यवस्था असेल तर त्याला योग प्राप्त होऊ शकतो. तो म्हणला ना, देवा मला जमल तितक्या प्रकाराने मी जर अभ्यास केला, माझं जेवढं सामर्थ्य आहे तसं जर मी अभ्यास केला, तर मला त्याला फळ प्राप्त होईल का? परमात्म्याची प्राप्ती होईल का? असं म्हटला तर चालेल का? असं चालणार नाही. एवढं असलं पाहिजे. केवढं? इथं वरती उभी आली की नाही, नाविक विरक्तो, थोडा का होईना त्याच्या ठिकाणी वैराग्य असायला हवं, आहे की नाही. असं असेल तरच. म्हणून
ते हे अशी व्यवस्था, तीच अशा प्रकारे ही काय आहे तुला व्यवस्था सांगितली. आणि मग कोणाला हे प्राप्त होणार नाही? अनियताशी सर्वता योग्यता नाही. आता जे अनियत आहे का नाही, अनियत म्हणजे काय, कोणत्याच नियमाचं पालन न करणारे आहेत त्यांना, आहे का नाही, म्हणजे त्यांना ही योग्यता प्राप्त होईल का? थोडा सुद्धा नियम करायचा नाही. आणि मला ती योग्यता मला वाटतं 3ऱ्या अध्यायामध्ये पण याच्या बऱ्याच ओव्या आलेल्या आहे का नाही. प्राप्तार्थ म्हणजे ते कर्मातीत पुरुष जसे झालेत का नाही, तसं जर व्हायचं असेल तर प्राप्त कर्म सानेजे ये तुलने नैष्कर्मे व्हायचे. म्हणजे आपल्याला ते प्राप्त कर्म आपल्या हातामध्ये आलेले आणि ते मात्र टाकायचं आणि तेवढ्यानेच काय व्हायचं, नैष्कर्मेतीत व्हायचं, कर्मातीत व्हायचं. असं कधी होता येईल का आपल्याला? असं कधीच होता येणार नाही ना आपल्याला. मग आपल्याला जे काय प्राप्त कर्म झालेले त्याचा आधी काय करावं लागणार, आपल्याला स्वीकार करावा लागेल आणि मगच त्या स्थितीला आपल्याला जाता येईल, अन्यथा मात्र जाता येणार नाही. वर्णन त्याने असं सांगितलं की पैल तीरा जावे ऐशी संकट साकडे तरी व्हावे. म्हणजे त्याला पैल तीराला जर जायचं असेल आणि का पैल तीराला जायचंय, कारण अलीकडच्या तीराला संकट येऊन पडलेले. मग तिथे एक नाव होती आणि मला या नावेचा मी त्याग करून टाकितो. बरं, नावेचा त्याग करायचं तर पाण्यामध्ये सुसरी आहे, मगरी आहे, मग त्या मगरीतून तू पलीकडे जाऊ शकतो का? नाही जाऊ शकत. मग तुला नावेचा स्वीकार केला पाहिजे का नाही? केला पाहिजे. आणखी उदाहरण देऊन सांगितलं, म्हणले त्याला फार भूक लागली, आहे का नाही. मग त्याला म्हटले भूक लागली तुला? हो. मग म्हणले घरामध्ये काय असं स्वयंपाकाला, तू स्वयंपाक कर आणि जेवण कर चांगलं, त्याने तुझी तृप्ती होऊ शकतो. तुम्हाला मला स्वयंपाक येत नाही. मग शेजारी म्हटले मग आमच्याकडे थोडं अन्न आहे, देऊ का तुला? मला मी दुसऱ्याच्या हातचं खात नाही. मग आता काय करणार आहे? तुला तुझ्या घरी तयार करायचं नाही आणि दुसऱ्याच्या घरी खायचं नाही. मग काय करताच नाही, कोणत्याच प्रकारचं नियमाचं पालन करता येत नाही. तो जगेल का त्या ठिकाणी? तो तिथं प्राप्तार्थ स्वरूपाला होऊ शकत नाही, जाऊ शकत नाही. अगदी त्याप्रमाणे इथं कोणत्या प्रकारचं जर नियमन जर त्याला करता येत नसेल, तो त्या योगाचा अधिकारी आहे का? तो मात्र योगाचा अधिकारी अजिबात त्या ठिकाणी नाही. चला पुढे पहा, पुढचा श्लोक वाचा. चला श्लोक वाचणार आहे. ते शोभा वाघाडे वगैरे नाही का. कोणीच नाही आलं त्यातलं. श्लोक वाचणारे कोण नाही दिसत. नाही कोणी राहिलं आपल्याकडं. नाही आत नसलं तर मग आपलंच करू आपण. आता काय करणार आहे, आपल्याला वाचता येत नाही एवढं. असू द्या. नात्यस्नस्तो योगस्ति न चैकंत मनस्रतः न च आति स्वप्नशीलस्य जाग्रतो नैवम च अर्जुन. असा अर्थ. म्हणजे मी जरा तोडून वाचतो, जरा त्यांना जरा थोडं ते कसं नात्यस्नस्तु योगस्ति न चैकंत मनस्रतः न च आति स्वप्नशीलस्य जागृतो नैव च अर्जुन, असं ते म्हणतात. आपलं जरा थोडं वेगळं वाचन असतं. असो. तर इथं काय म्हटलं, न योग फार घेऊनी किंवा खाण्याची सोडूनी, न फार झोप घेऊनी किंवा जागत बैसुनी. आता हा बोला. मी वाचते की श्लोक. वाचा ना मग, तुम्ही होते ना, मग वाचा ना. किती नंबरचा आहे? माझ्याकडे ग्रंथ नव्हता. ग्रंथ आहे ना तुमच्याकडं. तुम्ही आता बाहेर आहे का? बर. श्लोक नंबर 16 नंबरचा आहे. 16 का तुमच्यात? नात्यस्नतस्तु योगोस्ति न चैकांत मनस्नतः न चाति स्वप्नशीलस्य जागृतो नैव चार्जुन. न योग फार घेऊनी, न योग फार घेऊनी किंवा खाण्याची सोडूनी, न फार झोप घेऊनी किंवा जागत बैसुनी. आता या ठिकाणी भगवंतानी या योग प्राप्त करून घेण्याकरता आणि जो अधिकारी सांगितला त्या अधिकाऱ्याचं वर्णन झालं आणि हा योग कोणाला प्राप्त होत नाही त्याविषयी भगवंत थोडा विचार या ठिकाणी आपल्याला
सांगत असतात. काय सांगतात की न योग फार घेऊनी, आहे का नाही, फार घेऊनी किंवा खाण्याची सोडणी. आता हा योग जो ह्या ठिकाणी आपल्याला सांगितलेला आहे, हा योग कोणाला प्राप्त होतो, तर त्या ठिकाणी हा योग फार खाणारा, आहे का नाही, फार खाणारे लोक आपण पाहिले की नाही, फार त्यांना खावं लागतं. किती खावं लागतं, बरं देवाने आपल्याला काय दिलंय, देवाने आपल्याला पोट दिलेलं आहे का नाही, पण त्या पोटाचं काय केलं आपण, त्या पोटाचंच आपण पोतडं करून टाकले. म्हणजे किती खावं याला पण काही प्रमाण आहे की नाही, किती खावं, कसं खावं, कोठे खावं, आहे की नाही, कोणाचं खावं, आपण कोणाचं पण खातो, आहे की नाही, कोणाची पण खायला आपल्याला जास्त सवय लागलेली. कुठं संधी भेटली का कोणाचं पण आपण खात राहतो. पण अशा प्रकारचं कोणाचंही खाऊ नये, कुठेही खाऊ नये. त्याचे अनेक प्रकारचे आपण त्या याच्यामध्येच मांडतो, तत्वानुसंधानामध्ये त्याचा बारकाईनं आपला विचार झालेला आहे. मग खात असताना किती खावं, का खावं, हे खाण्याविषयी का बरं बोललं. भगवंताला बाकीच्या काही गोष्टी नव्हत्या का सांगायला, खाण्यापिण्याचं काय कोणी बोलावं का कोणाला, पण भगवंत म्हणले खाण्यापिण्याच्या आधी बोलतो म्हणे. का बोलतो म्हणले, या खाण्यापिण्यामुळे सगळ्या गोष्टी घडत राहिलेल्या आहे. आपले इंद्रिय ताब्यात न येण्याचं कारण काय, युक्त आहार विहार नेम इंद्रियाची सार नसावी बासर निद्रा भाषण. हा असं म्हटलं का नाही, असं म्हटलं. हा असे मग तुम्ही थोडी थोडी प्रमाणात देत झाला. हे का म्हटलं माहिती आहे खाण्याविषयी, या खाण्याने काय होतं माहिती आहे का, आपली इंद्रिय ताब्यात राहत नाही, आपलं मन ताब्यात राहत नाही. मला सांगा, हा योग प्राप्त करायचा आहे आणि आपली इंद्रिय आणि आपलं मन जर ताब्यात नसेल, तर त्याला अशा प्रकारे हा योग साध्य करता येईल का, त्याला योग हा साध्य करता येणार नाही. म्हणून सगळ्यात आधी काय, भगवंताने सगळ्यात आधी आपल्या खाण्याकडे महत्वाचा विचार मांडला. म्हणजे खाणं हे त्या ठिकाणी काय आहे, फार महत्वाचं आहे. म्हणून काय होतं की खायचं जरी झालं, आपल्याला जर ध्यानाला बसायचं जर झालं आणि ध्यानाला बसायला जातो, पण मग त्याचं सगळं लक्ष कुठं असतं. तुम्हाला मागे एक ती गोष्ट सांगितली होती, तो मुलगा म्हटला होता, आई मला कुठंतरी भगवंताची प्राप्ती करायची. मग त्या आईने त्याला सांगितलं होतं, काय कर, कुठंतरी वनामध्ये जा, एकांतामध्ये जा. जसं आपल्याला सुचोदेश सांगितलं का नाही, तसं इथं एखादं स्थान पाय, शिवालय पाय, आणखीन कुठंतरी काय, असं भरपूर सांगितलं. पण तो तिथं गेला, पण जाताना काय म्हणला, मला शिदोरी दे. किती दिवसाची, 10 दिवसाचं अनुष्ठान करायचं. त्याचं लक्ष कुठं, 10 दिवसाची मला शिदोरी दिलेली, मग मला किती थोडी 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 खाली पाहिजे. अशाने त्याला कसं काय योग प्राप्त व्हायचा, अशाने त्या योगाच्या माध्यमातून परमात्म्याची कशी प्राप्ती होईल, होईल का, होणारच नाही. ऐक नाही, म्हणजे का, हे अन्न आपल्याला काय करतं, नेहमीच आपल्याला बहिर्मुख करत असतं. म्हणून आधी काय करायचं, आधी ह्या अन्नाला आपल्याला थोडं तोडता आलं पाहिजे, थांबवता आलं पाहिजे, आहे का नाही. म्हणून त्या ठिकाणी सगळ्या दुःखाला किंवा सगळ्या गोष्टीला कारण काय आहे, अशा प्रकारचा असणारा हा आहारच त्या ठिकाणी आहे. आता काय होतं, कधी कधी आपण अधिक जर खाल्लं, हा बोला ना महाराज. दुसऱ्या अध्याय तिसऱ्या अध्यायामध्ये वळले, वरी वरी पालवी कुडेजे मुळी उदक गाडीजे कैसा अन्न असू निपचिदे वृक्षदया. काय तो काय, पुढे तो आडीवाने अंग पाके किंवा रसनाद्वारे ईशे पोचत, असं अर्थ आहे काहीतरी. हा 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 हम्म. वरी वरी पालवी खुडीजे मुळी उदक घालीजे तरी काही शेने नाशेन उपजे वृक्ष तया. वृक्षदया. हा असंच म्हटलं ना, काही शेने नाशेन उपजे तया. हा तो म्हणतो दुसऱ्या अध्यायामध्ये विषय आलेला आहे. पण त्याच्या आधी स्वत्रादींद्रिय आवृत्ती ते आधी सांगायला पाहिजे तुम्ही. रसवर्ज रसोपश्य प्रमदुष्टावा निवर्तनते, त्या श्लोकाचं तात्पर्य, हा तो पण आता आपल्याला पुढे विचारात घ्यायचा. तिथं तो मुद्दा आला का, तिथं आपल्याला तो सांगा काय म्हटलं या ठिकाणी, अति खाणं. अति खाणं त्या ठिकाणी काय असतं, फार बाधक असतं. काय होतं, जास्त जर खायला गेलं तर काय होतं, माणसाला, कमी खाणाऱ्या माणसाला झोप येत नाही, आळस येत नाही, तंद्रा येत नाही, निद्रा येत नाही. पण जास्त खाणार काय होतं, शरीरामध्ये एकदा अन्न गेलं का शरीराला पहिलं काय काम असतं, शरीराला पहिलं काम असतं खाल्लेलं अन्न पचवणं. खाल्लेलं अन्न काय करायचं, पचवायचं. मग काय होतं, तुम्ही थोडं पण तुम्ही थोडं जरी खाल्लं ना, शरीराला बाकीचं सगळं सोडून द्यावं लागतं आणि काय करावं लागतं, ते अन्न आधी पचावं लागतं. म्हणजे शरीराचा सगळा वेळ कशात जातो, ते अन्न पचवण्यामध्ये जात असतं. आपण कधी कधी विचारतो, त्या घरच्या त्या गृहिणी असतात का नाही, त्या आपण म्हणतो ह्याला काहीच कामं नाही हो, काहीच कामं नाही. पण ते लेकरं बाळं अमुक तमुक, याचं झालं का त्याचं, त्याचं झालं का त्याचं, त्यांना दिवसभर झोप नसते. का बरं झोप नसते,
त्यांना हे झालं का थोडं, ते झालं का थोडं, त्याच्यामध्ये अख्खा त्यांचा दिवस जातो. त्याला झोप आहे का दिवसभर, कुठं आराम आहे का, त्यांना आराम नाही. का बरं? त्यांचं थोडं थोडं झालं का करावं लागतं. तसं ह्या शरीराला थोडं 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 खायला दिलं म्हणजे हे शरीराला काय होतं, तेवढं काम पडतंच. तेवढा वेळ जातो का नाही ते जिरवायला. तेवढं मला सांगा, तुम्ही भरपूर जेवले, किती वेळ लागतो पचायला अन्न? 1 तास बरं सांगितलं का नाही आपल्याला. म्हणजे जेवण झाल्याच्या नंतर किती वेळाने पाणी पिवं असं नेम केलं का नाही. म्हणजे कमीत कमी पाऊण तास का होईना पाणी पिऊ नाही, आहे का नाही. का? आता ते जसं स्वयंपाक करताना तुम्ही अन्न शिजवायला घालता की नाही. स्वयंपाक करताना अन्न शिजवायला घातल्याच्या नंतर त्याच्यामध्ये गार पाणी ओतू नये असं म्हटलं, बरोबर आहे की नाही. ओतायचं झालं तर थोडं गरम पाणी वगैरे द्या. म्हणजे काय, आतमध्ये गरम आहे ना सगळं, मग त्याच्यामध्ये गार ओतलं तर काय होईल, ते विजलं आतमधलं. म्हणजे विजून देऊ नका. आतमध्ये विजलं का मग बाकीच्या सगळ्या गोष्टी काय विजत चालत असतात. मग कमीत कमी पाणी प्यायचं तर किती वेळाने, कमीत कमी पाऊण तासाने आपण पाणी पिलं पाहिजे. असा त्याच्यामध्ये बराच नियम आला की नाही, बराच त्याच्यामध्ये नियम आलेला आहे. याच्यातून काय आपल्याला विचारात घ्यायचं, याच्यातून हेच विचारात घ्यायचं की वारंवार खाल्लं तर किती वेळ जाणार आहे. तुम्ही थोडं जरी खाल्लं तर तितकाच वेळ जाणार आहे, आणि जास्त जर खाल्लं तर तितकाच वेळ जाणार आहे. म्हणजे थोडक्यात कोणी म्हणला घ्या प्रसाद, खा, देवाचा प्रसाद आहे, द्या ना, मग देवाचा एक खातो. अरे पण वेळ किती जातो त्याच्यासाठी, परत तितका शरीराचा वेळ जातो कशाला, पचवण्याला, आहे का नाही. मग काही ना ते सवयच असतात. शेळी पाहिली का तुम्ही, शेळी शेळीला किती पण पोट भरून खाया घालायचा प्रयत्न करा बरं. ती कधी राहते का. म्हणजे माणसाने कसं नसलं पाहिजे, शेळीसारखं नसलं पाहिजे, आहे का नाही. मग त्या राजाने सांगितलं होतं काय, म्हणजे शेळी ही काय करा, चारून आणा. हा, अनेक जणांनी प्रयत्न केला, आहे का नाही. चारून आणलं तर शेळी पुढे थोडा घास दाखवला की काय व्हायचं, ती शेळीबरोबर त्या घासाकडे तोंड करायचीच. म्हणजे मग काय व्हायचं, तिला किती खाऊ घातलं, पण एक जरा हुशार चतुर मनुष्य होता, आहे का नाही. तो शेळ्या सांभाळणारच होता. तो म्हणला माझ्याकडे आणा मला शेळी, मी तिला बरोबरच चारून आणतो. हा घेऊन गेला, आणि दिवसभर तिनं खायला तोंड लावलं का हा काठीच पुढं करायचा. अशा करता करता ती दिवसभर उपाशी राजा पुढं आणली, आहे का ना. राजाने घास असा दाखवला आणि तो समोर होता. त्या शेळीला वाटलं आता मात्र हाणीन. मग तो राजाने दाखवलेला घास, आहे का नाही, चारा, आणि शेळीनं पाहिला तरी मात्र खाण्याची इच्छा झाली नाही. का? अशा प्रकारे त्या शेळीचं जसं नियमन केलं का नाही त्याने, तसं आपल्याला सुद्धा काय अशा ह्या सगळ्या इंद्रियांचं काय केलं पाहिजे, नियमन केलं पाहिजे. याच्यामध्ये अन्न पचवण्याकरता शरीराला काय बराच त्या ठिकाणी काळ जात असतो. हा, आणि दुसरी गोष्ट काय होतं की जास्त अन्न खाल्लं की त्याचं काय होतं, मेद, चरबी जास्त होत असते, आणि मग शरीर काय होतं त्या ठिकाणी आपलं अशा प्रकारे स्थूल होत असतं. माऊलीने बऱ्याच त्याच्यासाठी वेळ खर्च केला. ते म्हणले कारण जे जीविता. दीक्षित डॉक्टर म्हणते 3 टाइम खाणारा रोगी, 2 टाइम खाणारा भोगी आणि 1 टाइम खाणारा योगी. खरा त्यागी. हा, योगी म्हणायचे, योगी. हाच योगी त्यागी. हा, जो त्यागी आहे ना तोच खरा योगी, आहे का नाही. मग त्या ठिकाणी रोगी नसावा माणसाने. 3 टाइम खाणारा तो कोण असतो, तोच मुळात त्या ठिकाणी रोगी असतो. मग किती अन्न खाल्लं पाहिजे, कमीत कमी 2 वेळा खाल्लं पाहिजे. 2 वेळा म्हणजे काय, 2च वेळा ह्या शरीराला आपण कष्ट दिले पाहिजे, आहे का नाही. आणि जेवण जेवताना कसं जेवलं पाहिजे, भूक लागली तरच माणसाने जेवावं, आहे का नाही. भूक नसताना बरेच लोक खातात. म्हणजे विषय काय करतात, समोर आले का तोंडाला पाणी सुटतं, चला मला हे खावं वाटतं, मला ते खावं वाटतं. पहिल्यांदा इथं आपल्याला त्याला काय करता आलं पाहिजे, प्रतिबंध करता आला पाहिजे. म्हणजे युक्त असलं पाहिजे, सगळ्या गोष्टी कशा असल्या पाहिजे, नियमात असल्या पाहिजे. हे अन्न आपल्याला तारतं पण, आणि हे अन्न आपल्याला मारतं सुद्धा. कस काय अन्न तारतं, कस काय मारतं. माऊली म्हणले की नाही, कारण जे जीविता ते वानले जरी सेविता, ते अन्नची पंडू सुद्धा विश्वय. आता हे अन्न कारण जे जीविता, जीवनाला जगण्याला कारण आहे का नाही, पण ते वानले जरी सेविता, आणि ते वाजवीपेक्षा जर जास्त खाल्लं तर काय होईल, ते अन्नाची पंडू सुद्धा विश्व आहे. मग ते अन्न काय होतं, पोटामध्ये राहतं, आणि राहून राहून काय करतं, पचायला वेळच नाही. शरीर किती पचवणार आहे. आपल्याला एखादं काम दिलं, म्हणजे एवढं मोठं काम आहे, आपण म्हणतो मला 2 हाताने जेवढं काम होईल तेवढं मी करेल, त्याच्यापेक्षा अधिक मला होत नाही, मग काय करायचं आता. तसं शरीर म्हणतं हे एवढं खाऊ घातलं आता मला पचत नाही. मग काय होतं, ते अन्नच शरीरामध्ये राहून राहून काय होतं, विष तयार होतं. आणि ते विष तयार झालं की आपलं कफ, वात आणि पित्त अशा प्रकारे काय सगळं त्या ठिकाणी त्याच्यामध्ये विसंगती होते, आणि अशा प्रकारचे आपल्याला अनेक आजार होऊ शकतात. आणि जो कमी अन्न खातो त्याला हे आजार होतात का, त्याला अशा प्रकारे आजार होत नाही. आता मगाशी म्हटलेलं एकादशी व्रत का करायचं, एकादशी व्रत साधू संतांनी याच्यासाठी सांगितलं, आहे का नाही.
उलट ते म्हणे एकादशीचं अन्न पानं जे नर करती भोजन श्वान विष्टे सामान आधम जनती एक. हे काय तुकोबरायांना आपल्याला वाईट म्हणायचं होतं का? हे वाईट नव्हतं म्हणायचं. काय तुझा जीव जातो एकादशी फराळाचे मिशी धन्य देशो 15 दिवसा एक एकादशी कार्य न करते व्रत सरळ. काय तुझा जीव जातो एकादशी, तुझा जीव जातो एकादशी हे म्हणायचं होतं त्यांना. हे म्हणायचं नव्हतं. तुम्ही जर जास्त कमीत कमी 15 दिवसातून एक दिवस का होईना या शरीराला असं मोकळं ठेवलं तर काय होईल, शरीरामध्ये सगळं व्यवस्थित साफसफाई होऊ शकते. जसा कारखाना बंद ठेवावा लागतो का, म्हणे साफसफाई क्लिनिंग झाली पाहिजे, तसं या शरीराची आपोआप क्लिनिंग होती. मग अशा प्रकारे जे व्रत वैकल्य करतात एकादशी करा, बाकी काय सगळं करावं असं आग्रह नाही. एक एकादशी तरी करा, 15 दिवसा एक एकादशी आहे का नाही. एवढ्याने केल्याने काय होतं बरं, हे शरीर आपलं परत निरोगी राहतं, धष्टपुष्ट राहतं. आणि मग काय होतं की तो मग हे काय, हे फक्त योगालाच कारण आहे का? अहो आपल्याला चांगलं आयुष्य जगण्याला सुद्धा हे कारण ठरू शकतं. याच्यामध्ये अनेक प्रकारचे विचार आपल्याला लक्षात घेता येतात, पण वेळ त्या ठिकाणी आपल्याकडे कमी राहते. म्हणून जसं अन्न खातो तसंच आपल्याला त्या ठिकाणी काय आपलं मन पण होत असतं आहे का नाही. जैसे खाय अन्न तैसे होय मन. जसं आपण त्या ठिकाणी आता जाऊ द्या, जास्त आता मला असं वाटतं या श्लोकातच विचार होईल, पुढचे काय होणार नाही. आता वेळ पण नाही राहिला, 2-5 मिनिटं याच्यावरच विचार करू. उद्या वाटलं तर बाकीच्या ओव्या आपण पाहू. हे फार गरजेचं वाटलं म्हणून मला तुम्हाला सांगावं वाटतं. ते म्हणले जैसे खाय अन्न तैसे होय मन. जसं तुम्ही अन्न खाता तसं तुमचं मन होतं की नाही, तसंच मन आपलं त्या ठिकाणी होतं असतं. ते काय ओवी आहे बघा बरं. परत त्याच्यामध्ये जेवे जायसा घेपे आरो धातू तैसा होय आकारो धातू ऐसा अंतरो भावे पोखे. म्हटलं का नाही, जेवे जायसा घेपे आरो, तुम्ही जसं आहार घेता का नाही. पितामह भीष्माने कोणाचा आहार घेतला का नाही आहार, आणि मग त्याचं मन कसं झालं, म्हणजे तुम्ही जसा आहार घ्याल तसं तुमचं काय होतं, धातू नाम रक्त आहे का नाही. ह्या शरीरामध्ये किती धातू आहे, सप्त धातू आहे का नाही. म्हणजे हे कशापासून तयार झाले, आस्ती माल मीठ राज्या हे सगळं त्याच्यापासून तयार झालेलं. त्याचाच प्रकारे मग हे काय होतं, अन्न आपण खाल्लं की त्या अन्नाचे किती प्रकार घडत असतात. अन्न खाता असताना त्या अन्नाचे 3 प्रकार घडत असतात, बरोबर आहे की नाही. कच्चा माल फॅक्टरीमध्ये आणला तर त्याच्यात काय काय काढतात, तुम्ही सोयाबीन देता का नाही, विकता की नाही. मग त्या सोयाबीनचं काय काय करतात ते बरं, तेल बाजूला काढणार, त्याची सरकी बाजूला काढणार, त्याच्यातून अजून काही पदार्थ निघतात बाजूला. तसं हे अन्न खाल्लं त्याच्यात काय काय तयार होत असतं, याच्यामध्ये 3 भाग तयार होत असतात. ऐकत असेल तर बारकाईनं नाही का. त्याच्यामध्ये एक स्थूल भाग होत असतो, त्याच्यामध्ये एक मध्यम भाग होत असतो, आणि त्याच्यामध्ये एक सूक्ष्म अशा प्रकारचा काय भाग होत असतो. आता याच्यामध्ये ह्या अन्नाचा स्थूल भाग म्हणजे काय, मलमूत्र तयार होणं, अशा प्रकारे ह्या अन्नाचा काय स्थूल भाग असतो. त्याच्यानंतर त्या अन्नाचा मध्यम भाग म्हणजे काय, त्या अन्नाचा मध्यम भाग म्हणजे रक्त तयार होणं, आणि त्या अन्नाचा सूक्ष्म भाग म्हणजे काय, त्या अन्नाचा सूक्ष्म भाग म्हणजे मन. अशा प्रकारे काय होतं, तयार होत असतं. मग हे अन्न खात असताना कोणाचं अन्न खावं, कसं अन्न खावं, का खावं, याच्यामध्ये काय अनेक विचार होतो. परंतु ते अन्न खात असताना कसं खावं याचा पण विचार आला. त्याने म्हटलं आपल्याला किती जेवण लागतं, जे आपल्याला जेवण लागतं त्याचे काय करा, किती भाग करा. तुम्ही ऐकता ना, जेवताना अन्नाचे किती भाग करायला सांगितले आपल्याला, 2 भाग ना का 4 भाग, 4 भाग सांगितले आहे का नाही. मग अन्नाचे 4 भाग करायला सांगितले. मग कसे 4 भाग करायचे, तुम्ही किती भाकरी खाता म्हणे 4 भाकरी खाता. मग 4 भाकरी नका खाऊ, आता किती खा, 2 खा, कारण 4 भाग करून खायचेत ना. त्याचे 4 पोट आहे का नाही आपले, त्याचे 4 कप्पे करा आहे का नाही. मग पहिल्या 2 कप्प्यामध्ये काय करा, 2 कप्प्यामध्ये अन्न भरा, एका कप्प्यामध्ये पाणी भरा, आणि एका कप्प्यामध्ये काय करा, वायू भरा आहे का नाही. हे 4 कप्प्यामध्ये पूर्ण भरू नका. 4 कप्पे आपण पूर्ण भरतो, वरून पाणी वततो आहे का नाही, आणि वायूला थोडी पण जागा ठेवतो का, पाण्याला सुद्धा जागा ठेवतो का, पाण्याला सुद्धा जागा ठेवत नाही, आणि वायूला सुद्धा जागा ठेवत नाही. परिणाम काय होतो, मग तो आता वायू आत गेला म्हणजे त्याला जरा थोडं वायूची आवश्यकता आहेच का नाही. मग त्याला जागा नाही, संचार करायला जागा राहत नाही. मग तो वरून ढेकर येईल, अमुक येईल, तमुक येईल, खालून तरी निघून जाईल. आता तो आपण बिचारा काय करणार, त्याला जागाच नाही राहिली, कोण वर तरी निघत नाही तर खाली तरी निघून. म्हणजे अशा प्रकारे काय होतो, तो वायू वर खाली होत असल्यामुळं आपल्याला मग पोट दुखत राहतं, आपल्याला त्रास होतो. म्हणजे जेवताना काय केलं पाहिजे, अशा प्रकारे आपण त्याचे 4 कप्पे करून आणि अशा प्रकारे जेवलं पाहिजे. भगवंत म्हणतात कसं त्या ठिकाणी जेवावं, हे अन्नच त्या ठिकाणी काय होतं, अन्नाचा विचार येता अर्थ
तिसऱ्या अध्यायामध्ये सुद्धा ओवे आलेले आहे. त्याच्यामध्ये काय ओवे आलेले बघा, तुम्हाला आठवत असेल बघा, जिही यज्ञ सिद्धी जाय, जिही यज्ञ सिद्धी जाय परिशातोषा होय, ते हे सामान्य अन्न न होय म्हणून या, हे न मानावे साधारण अन्न परब्रह्म रूप जाण, जे जीवन हेतू कारण विश्व येया. आहे का नाही? म्हणजे हे अन्न काय परब्रह्म रूप आहे, पण अन्न खाताना कसं करायचं, कसं खायचं? यज्ञ म्हणून त्या ठिकाणी अन्न खायचं. यज्ञ म्हणून म्हणजे जसं आपण जेवतो की नाही, जेवताना काय म्हटलं, उदर भरणं नोहे, हे नुसतं पोट भरणं नाहीये, चाम मासकाच्या परी नाहीये. मग कसं हे अन्न? तुका म्हणे चवी आले जे का मिश्रित विठ्ठले, असं म्हटले का नाही? हे अन्न कसं खायचं? हे अन्न खात असताना तुका म्हणे चवी आले म्हणजे भगवंताचं नामस्मरण घेऊन अशा प्रकारे हे उदरभरण, अशा प्रकारचं उदरभरण नाही करायचं, नुसतं पोटामध्ये भरायचं असं नाही. मग हे जाणीजे यज्ञ कर्म हा यज्ञ. मग जसं यज्ञामध्ये पाणी ओतून आहे ना, तसं जेवताना आहे का नाही सारखं सारखं त्याच्यामध्ये पाणी ओतू नाही. अनेक त्याच्यामध्ये आपल्याला विचार पाहायला मिळत असतो. म्हणून जेवताना कसं काही लोक असं पोटाला बोट देऊन बघतात आणि डोक्याला बोट देऊन बघतात. असं जेवलं पाहिजे का? असं एखादी गोष्ट फुकट आली ना, मी एक कीर्तनात असं ऐकलं होतं, म्हणे जावई होता म्हणे लाडाचा. आता हे ऐकायला जरा थोडं बरं वाटतं आहे का नाही? एक लाडका जावई होता आणि तो जावई काय सासरवाडीला गेला. आणि मग सासरवाडीला गेल्याच्या नंतर सासूचा अत्यंत लाडका प्राणी कोण असेल तर जावईचा असतो, आहे का नाही? लेक सुद्धा इतकी लाडाची नसते, जावई फार लाडाचा असतो. मग अशा प्रकारे तो जावई सासरवाडीला गेल्याच्या नंतर जावायला काय आवडतं म्हणजे तूप आवडतं म्हणे. मग आता त्याला सारं सारं तुपामध्ये द्यायचं म्हणे. चहा सुद्धा करायचा. तो कसा करायचा म्हणे, तो चहा सुद्धा त्याला तुपामध्ये करून दिला, आहे का नाही? इतकं तूप खाल्लं आणि एवढं सारं तूप खाल्ल्याच्या नंतर काय, आता ते कारंजे जेवितात, ते वानळे जरी शिवितात, ते अन्नाचे पंडू सुद्धा आता ते तूपच काय झालं, विष रूपाने झालं. आणि विष रूपाने झाल्याच्या नंतर रात्रीचा जावई रात्रीचं 1-2 वाजता उठला आणि उठून काय होऊ लागला, आरडू लागला, ओरडू लागला, गायावाया करू लागला. आणि मग सासरे सासू सगळे जागे झाले, आहे का नाही? मग ते म्हणले काय झालं पाहुण्याला? म्हणले पोट दुखते म्हणले. मग सासूने लगेच तिकडं पाहिलं त्यांच्याकडं, म्हणले बघा बरं चला वैद्याकडे जाऊन या. म्हणले एवढ्या रात्री पाऊस वगैरे येतोय, ते काय असू द्या पण तुम्ही पहिलं जा वैद्याकडं. ते वैद्याकडे ते गेले रात्रीचे आणि त्या वैद्याला घेऊन आले. आणि वैद्याला घेऊन आल्याच्या नंतर वैद्याने सगळी परिस्थिती पाहिली, आहे का नाही? आणि सारखं त्यांच्या डोक्याला हात लावायचे, आणि मग सगळ्या घरातल्या लोकांना सांगितलं. म्हणले काय, यांचं पोट नाही दुखत म्हणले, यांचं डोकं दुखतंय म्हणले. ते म्हणले असं काय करता तुम्ही, त्यांच्या पोटात आता किती आवाज येतोय बघा ना, काय परिस्थिती आहे, तुम्ही डोक्याला हात लावता चारा. म्हणले माझं निदान बरोबर आहे म्हणले, यांचं पोट नाही दुखत म्हणले, यांचं डोकं दुखतंय. तुमच्या लक्षात येतंय ना का नाही तुमच्या डोक्यात? त्या वैद्याच्या डोक्यात आले याचं काय दुखत आहे, याचं डोकं दुखत आहे. का डोकं दुखत आहे याच्या डोक्यात कळायला पाहिजे, याच्या डोक्यात यायला पाहिजे ना. फुकटचं मिळालं म्हणजे किती खावं आपण, आहे का नाही? म्हणजे हे काही लोक असे खातात पण त्याचा परिणाम काय होतो, अशा प्रकारे अपवित्र ते अन्न हरिचिंतने भोजन ये रेठ्या पोटभरी चाव मासकाचे वरी जीवन या तो धारा. बघा, हरिचिंतने केला काला, तुका म्हणे चवी आले जे का मिश्रित विठ्ठले. अशा प्रकारे काय केलं आपण काय केलं पाहिजे, जेवण त्या ठिकाणी केलं पाहिजे. असा अनेक प्रकारे आता हा जेवणाचा विचार आला, अन्नाचा विचार आला. आता फार विचार झाल्यामुळे आता थांबून घेऊ आपण, थोडं श्लोकाला थोडं पूर्ण करायचं राहिलं होतं. म्हणून ऐका, हा योग फार खाणाऱ्याला, आहे का नाही, त्या ठिकाणी प्राप्त होत नाही. आणि फारच न खाणाऱ्याला, फार जेवण टाकून देणाऱ्याला प्राप्त होईल का, त्याला सुद्धा होत नाही. अजून पुढं काय म्हटलं त्यांनी, न फार झोप घेऊन किंवा जागत बसून, अशा प्रकारे फार झोपाळू असेल त्यालाही अशा प्रकारे हा योग प्राप्त होत नाही. आणि नेहमी जागा असतो त्यालाही अशा प्रकारे हा मुक्त अशा प्रकारे हा जो योग आहे हा मात्र अर्जुना त्या ठिकाणी प्राप्त होत नाही. भरपूर याच्यामध्ये आता विचार आला, तरी आता याच्यावरची आपण विचार उद्याला करू. आज वेळ झाला म्हणून थांबून घेऊ. पुंडलिका वरद हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरी.